हा ना काय हा ना सुरुवात कर. नमस्कार मंडळी. तुमको पता है लगे बोलने की तुमको पता है बोलने की क्या जरूरत है अभी? आपको सब पता है. हम लोग जा रहे हैं अभी वाडे पे. क्या किती आता आम्ही चाललो होतो वाड्यावरती आणि मम्मी आणि पप्पा येतोय आणि किट्टूला सकाळपासून यायचं होतं वाड्यावरती पण किट्टूचं आमचं आवरलंच नाही लवकर. आता किट्टू आम्ही स्कूटीवरच जाणार. काय दादा तो काय बोलतोय पाहिलं का? सगळ्यांना आपल्याला येड्यात काढतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर सांगायची काही जरूरत आहे का? मी तर आतापर्यंत हा विचार नाही केला, तो किट्टूने विचार केला. चल किट्टू सगळ्याला बाय बाय. भेटू भेटायचं वाड्यावर. चल पप्पा मस्त भेंडीला पाणी टाकायला. इकडे मिरच्याला पण टाकलंय. पाऊस कमी झाला. चला मग काय आमची लई थोडी आली. किट्टू दादा आमचा बसलाय मस्त गेम खेळत. काळ्या यानवचा होता. जाऊ द्या. आणि असंच होतंय कधी कधी. किचन मध्ये खरंच ऐकू नाही किचन मध्ये नाही येत ऐकू. आणि पप्पा व्हिडिओ मध्ये काय येणार माहितीये का? एका कमेंट मुळे एक कमेंट वाईट आली काय सांगा बाप्पा मला तुम्ही सांगा आता. जाऊ दे आता काय काहीच नव्हतं. दुखण्यावरच्या खपल्या काढून काढायच्या. काहीच नव्हतं. ती एक कमेंट होती काय असं कोणी पण भटकत आलेलं आपल्या याच्यात भांडणं लावायला. बाकीच्या आपले चांगले आवडेच नाही. हा एक कमेंटचं काहीच नाही म्हणावर. एक वाईट नाही. ब्लॉक मध्ये मला बोलले मला लय कस तरी झालंय. ते नव्हती का की पप्पा तिला लय काम सांगतात आणि काय पप्पा म्हणतात की आळस करते. हा पप्पा कधी कुठल्या ब्लॉक मध्ये काम मग मी तेच म्हणतो तेच पप्पा मला बोलले. पप्पा काय काम सांगत नाही असं नाही. एक कमेंट मुळे आमच्या पप्पाचा हा ना नाराज न करायचा. काय काम नाही सांगत. आणि जे बाकीचा प्रश्न त्याच्यामुळे मी शिल्लक करत असते. पप्पाला मजा करते सोबत रात्रीला. आणि पप्पाला पहिल्यापासून भाकर लागते तर भाकर बोलणार. मला असो कोणाला असो पोरीला बोलणार आहे बाई मला भात नको देऊ मला भाकर दे. हे तर त्यांचा सगळ्याला बोलते सगळ्याच बोलते. तो हक्क आहे त्यांचा. बस पोटासाठी तेवढं तर खायला दिवसभर काम करायचं आणि मग घरी येऊन मग जेवणाची प्रॉमिस असते बाकी काही नसते त्यांचं. हा जेवणाला फक्त चांगलं पाहिजे त्यांना. भाकर पाहिजे. हा जेवायला टाइमवर पाहिजे ना मग भाकर पाहिजे. बाकी ते काहीच मागत नाही. बाई काय नको मला तुमच्याकडून. कपडा नको मला ना मला जे पाहिजे ते नको. फक्त भाकर मला कपडे भरपूर आहे. भाकरी. चल 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 भूक लागली दादाला. कपडे बुटे चप्पल काय म्हणलं ते मला. बरं राहायला फिरायला कुणीकडे जायला सगळं फ्री मला. तेच नाही चाललं तुम्हाला फक्त भाकरीचं. फक्त भाकर टाइमवर मी शिल्लक करत असते सकाळी कधी पण एखाद्या वेळेस नसते राहत. त्यामुळे रात्री पण करत असते पप्पा मी ताजी. आणि एक कमेंट नका करतो आमच्या पप्पाच जीव नाराज होते. ते आपले नाहीत ऑडियन्स. पप्पा तुम्ही पण एक कमेंट वर एवढं घ्यायचं. बाकी मराठीतून होती पप्पाला वाचण्यासाठी. मग मला वाचण्यासाठी मराठीतून केली करणार मी. पण टेस्ट लावायचं होतं तुम्हाला. बाबा 2-3 दिवस झाले नाराज होत. मॅमला नाराज का तू कमेंट नाही वाचली का? मॅमला हा वाचली होती. कुठल्या ब्लॉकला आहे ते नाही का आपण बोललेलं आपण 9व्या महिन्यात इकडे ठेवायचं का तिकडे ठेवायचं त्या ब्लॉकला. म्हटलं का वाचली मी काय झालं. मग मला म्हटले काय म्हटलं मी नाही डिलीट केली. का डिलीट करायची? डिलीट कशाला? का आपण का चोर का डिलीट करायला? जे चोर असतं ते डिलीट करतात. ते भटकून येते एक जण आपल्या घरात भांडण लावायला. बाकीच्या किती भारी बोलते सगळं. बाकी की 50-60 कमेंट छान होते. मम्मीला मला किती. आणि ते एकाने त्याला उत्तर पण दिलंय मी वाचलं. उत्तर दिलंय की त्यांच्या घरात तुम्ही भांडण लावू नका. त्यांचं खूप व्यवस्थित चालू आहे. तुम्ही आग लावून देऊ नका असं केले. ते बघा ना. हा ते बघा ना ते किती भारी हे दिलंय उत्तर दिलंय. त्याच्याकडे बघा ना. बरं चला बस करा आता. चला आता रात्र झाली. आम्ही निघतोय. थोडे केळी खातो. केळी आणल्या आणि हे करून सावकाश उतर खाली. चल जातोय आम्ही थोडस आता. केळीची पार्टी करतो आणि निघतो. काय दादा? आणि दादाला बोललं 2-4 कपडे घे पण दादा थांब असं आणि मग तू ये. कुठे काढले ते बिचार? या कोपऱ्यात. हा तिकडे त्याची बहीण आणि भाऊ आलते त्या दिवशी. बहीण आई सगळे पाहायला. बहीण आजी गावावरून आली. तर आता पप्पा उद्याला मस्त ते झाडं लावणार हे करून. चला आमची मक्का नाही येत वाटते पिवळी झाली. फोन करता हे नाही हो लवकर या. हा ना
या लवकर काहीतरी घे. काहीच नाही आम्ही काय कशाला नाही बोलत आम्ही जेवायला बोलत होतो आम्ही हा किती वाजता जेवायला बापू, तुम्ही येतच नाही घरी 12 आम्ही 11-12 वाजल्यापासून तुम्हाला बोलत होतो हा वाजताच बोलत होतो तुम्हाला जेवायला. हा उद्या आम्ही 10लाच बोलवणार हा आम्ही कितीला उठू आम्ही कितीला उठू तुम्हाला बोलू म्हणजे मग 10 वाजता जेवायला बोलवतो. आणि मग किट्टू शाळेत कितीला जाईल 12 वाजता येणार. हा मग किट्टू शाळेत कितीला जाईल 2 दिवस सुट्टी असते सॅटर्डे हा. कधी आम्ही लेट नाही किट्टू शाळेत 8:40लाच जातोय तर मग 12ला कसं काय कोणी उठून हा चुकीचं कसं बोलतात 2 दिवस आम्ही आराम करतो काही बाबा मजाक करते का अशीच त्यांची मजाक लय भारी असते हा चला हा चला हॅलो किट्टू. How are you? चला ओ लव शेट पप्पाला गवत काढायचं उठा चला गवत काढायचं पप्पा इथं मला हे गवत काढत होती इथं एवढं. अरे बाप, चला आता टाइम आता झाला एवढं काढलं मी एकट्याने माहिती. नाही काढे लय काढलंय ग पप्पाने गवत लय काढले बरं ते उपटून काढलं खुरपं नाही काही नाही त्याला. पाठीमाग खुरप तुम्ही हारून काय केलं माहितीये का मायरा खुरपच नाही त्याला. खुरपही टाकलं तिकडे गवताबरोबर अरे देवा. काढलं गवत गवताबरोबर खुरपही दिलं फेकून मग आता आता कुठे ते माझ्या आईचा विळा होता माहितीये का लय भारी होता माझ्या आईने दिलेला होता मला कशात अडचणीत नका उचकू जरा द्या नवरा बस झालं खरंच बसले उपटायला उठा अरे मग एवढं नाही चालत. नाही 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 चला 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 आपण सगळेजण लागलो ना पटकन म्हणते. बापरे आम्हाला खाजी येईल सगळी लाभ मी नाही हात नाही मी नाही तुम्ही नाही बाबा मी नाही लावणार कारण खाजी ती मला द्या गवतात राहू द्या चला चला उठा उठा बस झालं ना हा चला दोघं जण काढा चला हो. नको दोघे नको चला नाही, बसा ना तुम्ही दोघे नको ग बाई चला उगाच चला उठा उठा लवकर उठा पोरगी पोरला आधीच मच्छर चावले चला ग्लोज झाला हो पप्पाचे खरंच ब्लॅक कलरचे मग पडते तर म्हणून बघा मस्त कोपरगावचे पेरू ताजे ताजे मला तर खूपच आवडतात किट्टूला आवडतात मला आवडतात आणि कोमलला पण आवडतात खूप भारी पेरू लय मस्त तुमच्या बाल्कनीमध्ये खूप छान तर मस्त काल शेतामध्ये गेलं दिवसभर काम केलं शेतामध्ये म्हणजे वाड्यावरती भरपूर चांगलं आणि आलो आता घरी नाही म्हणजे आज हे केलं ऑफिस उघडलंच होतं ना काल तसे काम आणि काय करावं पाऊसच बंद झालाय ना पाऊस बंद झालाय तर लई खे झालंय आपल्याला पाणी टाकायला जावं हा ना पाणी टाकायला जावं लागते पूर्ण हे झालंय ते मागे मागे पाणी हा टाकावं. ना नाही ना अंधार येतोय ना नाही नाही काय म्हटलं पूर्ण बंद झालंय पाऊस आता पाणी टाकावं लागलं ड्रम भरून ठेवावं लागलंय आणि सगळं पीक आणि मका थोडी पिवळी पण पडली आता काय करावं त्याला पाणी टाकावं. पाणी टाकावं लागलं बघू आता काय करायचं जाऊ दे बाळा आलं शाळेतून मस्त झोपलं म्हटलं बरं झोपला का दादा झोप मला बोलला आई मला जेवू घाल मग त्याला जेवू घातलं झोपला छानपैकी आंघोळ वगैरे घातली मस्त आल्याच्या नंतर आता झोपल्या पण आता उठल्यावर आई बाबा कुठे गेले आज सांग. मग काय घेऊन आला असं होईल हा. आणलं तर घेऊन गेलं तर मग लगेच काय आणलं काय आणलं मायला का मला काय हा, आणलं? काय आणलं लगेच त्याला काय ना काय घेऊन जावंच लागतं. घेऊन जावं लागतं नाही फळं घेऊन जायचं हे नाही बाकी नाही घेऊन जायचं फळं घेऊन जायचं फळं बरं राहतं ते फ्रुटीमध्ये बघितलं ना आपण एक कसं झालं हा हा एक बाळाचं डायरेक्ट संपली तरी बरं फळं खात नाही तो. नाही ना फळं फ्रुटी वगैरे काही द्यायचं नाही नाही म्हणजे नाही आता फळं नाही खाल्लं तर खाऊ घालायचे जबरदस्त पण हे नाही फळं बी चांगलेच धुवून चुवून दोनदा धुवायचं फळ बी हा. व्यवस्थित कपड्यानं पुसून पासून तरच खाऊ घालायचं नाही तर कोणी आपल्या घरात तसं कट करून द्यायचं नाही हां कुठलंच हे करायचं नाही व्यवस्थितच सगळं काही तुम्ही ते सगळं धुवूनच खातात आणि धुवूनच देतात पण मला सभागती ध्यान नाही राहत कधी असंच हे करते हां आता पप्पा प्रत्येक वस्तू धुतल्याशिवाय असं कुठलीच गोष्ट आहे करत नाही त्यांच्याकडे नियमात भरपूर असे काम तर आता पेट्रोल भरायला जायचं आहे त्यांना पेट्रोलला शाळा सोडलं पेट्रोल संपले स्कूटीमध्ये म्हटलं या कोणी तोपर्यंत मी बसते बघते स्कूटीमध्ये पेट्रोल संपल्यावर तिथपर्यंत जाईन गाडी. हा घरपट्टी आली 40,000 44 का 40 हे अजून ट्रान्सफर नाही केली जाऊ द्या भरता येईल मागे घरपट्ट्यावर भरपूर हे होतं काय मग अर्ध भरायचं तेव्हा नाही भरले आपण भरायची होती बघ काय करायचं कुठे कुठे बघायचं असं झालं म्हटलं कुठं कुठं बघायचं जाऊ दे तरी खुश राहायचं आता काय करेल मग काय काय करायचं ते कुठं कुठं बघू काय काय बघू गाडीचा हप्ता तर मला असं झालंय हे माझं भाडं येते तुमचं मी असं काहीच स्वतःला पण जगाणार काहीच 10 रुपयाचं पण कुठं काही घेणार फक्त घरात ते घेऊन जाते भाजीला यायला सगळं फळं वगैरे दूध वगैरे आणि बस 30,000 हप्ता मला 21,000 ते आणि मेडिक्लेमचे आमच्या पप्पाचे माझे हे एवढे मला भरावं लागतात म्हणजे एकदा जाऊ तरी पप्पाने दिले 6 एकदा 6 दिले एकदा 7 दिले मी लिहून ठेवले त्याच्यानंतर मी कोणालाच मागितलं नाही हे माझं
दिले आनंदानं तर माणूस घेत पण आनंदाने काम झालं पाहिजे, हा ते तुम्हाला काम भेटलं पाहिजे बरोबर. गाडीचं काम झालं पाहिजे ना असं. हा गाडीचं आता पावसामध्ये कुठं काम होतं? मग पावसात नाही काम होत. पावसात आता सगळ्या गाड्या बंद आहेत ना, काय कामं चालू राहणार. तेच. तर चला भेटू आपण थोड्या टायमाने किट्टूकडे पण घरी गेल्यावर. आणि खूप दिवसानंतर साडी घातली कशी वाटते तुम्ही नक्की सांगावा. खूप दिवसानंतर घातली ते ऐकत तशा पण लय दिवसानंतर घातली त्यालाच नव्हती. पण म्हटलं चला वजन होईल, वजनाचं झाले आता लय. वजन सहन होत नाही. जड साडी. हा, जड आहे थोडीशी. चला. तर आता आली बाळाला झोपू घालून गेलते तोपर्यंत बाळ झोपलं माहितीये का 3-4 तास आज झोपलं. कवर झोपलाच आहे ना. मस्त झोपलं का आठवण आली नाही आईची आली होती किती मिस केलं ओली बोबली झोपेमध्ये कसं मिस केलं ग मामा उठल्यावर केलं. माझं बाळ लयच गुणाचं बाळ आहे लय गुणाचं आहे. मग आली पप्पाने मस्त चहा केला जरा डोकं दुखत होतं असं एवढं डोकं दुखत होतं ऊन होतं लय डोकं अजून लय दुखतंय एवढं ऊन होतं आज चल तिकडं बाहेर पडलं लाईक केला लवकरच चालाय आणि बाळांना आज हे घातलंय काय बाबा स्वेटर थंडी असताना गरम असताना असं नाही, बाळाला त्याला सकाळी उठतो ना तो त्याला थंड वाटलं होतं. जे घालायचे तेच घालते त्याला ते जे आवडतं तेच घालतो. जे आवडते तेच हा शिरताना मला जे बाबाला आली नाही त्यात थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातलं. अच्छा हा. असं आहे का मग आता कसं काय नाही ऑफिसला आला तू पेरू खाल्ले का सगळे दोनच बाकी सगळे पेरू वाकायला लागेल खाल्ले. बरं त्याने आता. हा मस्त बाळा नाही खायला नाही लागत सगळं खाऊ द्यायचं का त्याला काय नाही चल इथे ये ना. आता येईल केलं ना का मामा तर चला आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या बेल आयकॉन पण दाबा. हा, खरंच बेल दाब- ऐकून पण. दाबतात. इंस्टावरतीच वाढत नाहीत आपले इकडचे वाढतात युट्यूबचे वाढतात दाबून लगेच टॅप करून देईन टॅप. टॅप तर चला खरंच खूप डोकं दुखतंय बघा कसे झाले म्हणजे तर डोकं आली पण पप्पाला लय भारी अद्रक टाकून आल्या चहा बनवून दिला मला चांगलं झालं संगीत तर. त्यांना माहिती माझं डोकं दुखतंय तरीच ऑफिसमध्ये बोलत होते डोकं दुखतंय त्याच्यामुळे त्यांना बोलायची गरज नाही पडली ते पटकन गेले पहिलं बॅग ठेवली तो चेहरा पाहूनच म्हणलं हा, म्हणजे आता लगेच तू त्यांनी अद्रक टाकली थोडासा एवढा चहा बनवला आणि आपण चहा पी कारण की इतकं दुखत होतं माझं डोकं तिकडे की विचारूच नका खूपच दुखत होतं ऊन आता जास्त बरं आहे ना. चहा पिते थोडंसं बरं आहे आता हे करते रिलॅक्स तोंड हातपाय धुते मस्त नक्षी घालते 5-6 वाजले बाळ झोपलं तेव्हापासून बरं वाटलं दादा दादा थांब ना, कपडे लागले. चला बाय बाय मिरची शिमला और हे बेंगदाणे शेंगदाणे थांब हे सगळं आणि काकडी काकडी लय जास्त लागते माकडी काकडी लय लागते आम्हाला जास्त हे लसूण लसूण. अर्धा किलो 1500 दिले ते तेवढे गेले वाटते हा? 1500 दिले ते तेवढे गेले वाटते तेवढे घे, तेवढे घे. मग भाजीपाल्याला तेवढे जाते हे काजू बदाम आणि हे ओली खजूर हम्म. हे 300 रुपये झाले हा 300 दिले त्याची मी. काजूले वाटतं मला गप्प गप्प. आणि हे 200 म्हणजे त्याचे अलग दिले मी तुम्हाला. हे दूध 60 रुपये सगळ्याचे अलग अलग हा